नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन या वैकल्पिक विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे, पेपर कोणते आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणता अभ्यासक्रम आहे, तो किती मार्काला आहे, त्याच्यामध्ये किती पार्ट्स पडतात याचा अभ्यास करायचा आहे। पण हे सगळं करत असताना आपण थोडक्यात पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या तिन्हींचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। म्हणजे परीक्षेचं स्वरूप 2025 पासून राज्यसेवेचं कसं राहणार आहे याचा आढावा आपण या ठिकाणी घेऊया। सुरुवातीला विचार करा की पूर्वपरीक्षा जी आपण अभ्यासतो आणि नुकतीच राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली आणि आता काल कंबाईनची पण परीक्षा झाली आणि मग येणाऱ्या सप्टेंबरमध्ये पुन्हा राज्यसेवेची परीक्षा असणार आहे। त्या पूर्वपरीक्षेमध्ये या वैकल्पिक विषयाचं महत्त्व काय, GSचे जे 4 पेपर असणार आहेत मुख्य परीक्षेला, त्या 1000 पेपरच्या मध्ये या वैकल्पिक विषयाचं महत्त्व काय, निबंधाचा एक पेपर असणार आहे, त्या निबंधाच्या पेपरमध्ये या वैकल्पिक विषयाचं महत्त्व काय, तशा प्रकारे हे सगळं महत्त्व आपण अभ्यासणार आहोत। आणि मग हा विषय घ्यायचा की नाही आणि घ्यायचा असेल तर त्याची तयारी कशी करावी लागेल आणि 500 पैकी आपल्याला 300 ते 350 गुण कसे मिळवता येतील, त्यासाठी कोणती तयारी करावी लागणार आहे, या सगळ्यांचा अभ्यास या भागामध्ये आपल्याला करायचा, विचार करायचा। त्याच्यावरती आपण चर्चा करूयात आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला विषय कोणता निवडायचा आहे। खरं तर तुम्ही विचार केला तर वैकल्पिक विषय 26 विषयांमधनं तुम्हाला कोणताही एक वैकल्पिक विषय निवडता येणार आहे आणि त्या एका विषयाचे 2 पेपर असणार आहेत 250-250 मार्काचे। म्हणजे तुमचा वैकल्पिक विषय हा 500 मार्काचा असणार आहे। सुरुवातीला आपण पूर्वपरीक्षेपासून थोडीशी रूपरेषा पाहूयात 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेची। मग सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षाचे 2 पेपर आपण अभ्यासतो। त्याच्यामध्ये GSचा एक पेपर असणार आहे आणि CSATचा एक पेपर असणार आहे। पहिली स्टेप प्रिलिम्स आपण म्हणतोय राज्यसेवा पूर्वपरीक्षेची, त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करता। परीक्षेच्या 3 टप्प्यांमधला हा पहिला टप्पा आहे आणि या 3 टप्प्यांमधून आपल्याला या परीक्षेला सामोरं जावं लागतं। पूर्वपरीक्षेचा विचार केला तर वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची ही आपली परीक्षा असणार आहे आणि 2025 पासून जी मुख्य परीक्षा असणार आहे ती लिखित स्वरूपामध्ये असणार आहे। राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा आपण विचार केला तर एक आहे GSचा म्हणजे सामान्य अध्ययनाचा पेपर, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे 200 गुणांचा हा पेपर असणार आहे। CSAT म्हणजे काय, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट असं याला म्हटलं जातं। मग तो CSATचा एक पेपर आहे, तो क्वालिफाईंग पेपर आहे। म्हणजे त्यात एक ठराविक गुण मिळाले की पुढचा पेपर तपासला जातो, अन्यथा पेपर तपासला जात नाही। लक्षात आलं? तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहिला GSचा पेपर, 100 प्रश्न 200 गुण आणि मग तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी जर कोणत्या पेपरचे गुण धरले जात असतील तर या GSच्या पेपरचे गुण धरले जातात आणि या पेपरवरूनच मग मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणारे जे विद्यार्थ्यांचं मेरिट आहे ते कोणत्या पेपरवरून ठरतं, तर या GSच्या पेपरवरून हे मेरिट ठरतं। दुसरा पेपर आपण म्हटलं सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे क्वालिफाईंग पेपर। म्हणजे काय क्वालिफाईंग पेपर म्हणजे काय, तर याचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुमच्या मेरिटसाठी धरले जात नाहीत, फक्त पहिल्या पेपरचे मार्क मेरिटसाठी धरले जातात। मग क्वालिफाईंग पेपर म्हणजे नेमके कमीत कमी किती मार्क पाडणं आवश्यक आहे याचा जर विचार केला तर आपल्याला या पेपरमध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे पाडावे लागणार आहेत ते 33% असावे लागणार। कमीत कमी 33% तुम्हाला मार्क पाडावे लागतात, म्हणजे एकूण गुण 66 असावे लागतात आणि जेवढे गुण असले तरच हा पेपर तपासला जाईल, अन्यथा तो पेपर तपासला जाणार नाही। म्हणजे मिनिमम क्वालिफाईंग मार्क जर तुम्हाला नाही मिळवता आले तर पुढचा GSचा पेपर तपासला जात नाही। लक्षात आलं? आणि हे झालं पूर्वपरीक्षा। आपण म्हटलं की पूर्वपरीक्षेमध्ये फक्त या मेरिटसाठी सामान्य अध्ययनाच्या पेपरमधलेच गुण धरले जातात, हा फक्त क्वालिफाईंग पेपर आहे। इथं फक्त तुम्हाला 33% म्हणजे एकूण गुण 66 मिळवावे लागतात आणि फक्त मेरिटसाठी तुमच्या GSचा पेपरमधले गुण धरले जातात। म्हणजे पूर्वपरीक्षा तुमच्या लक्षामध्ये आली। आता मुख्य परीक्षेचा विचार करूयात। आपल्या 2025 पासून येणाऱ्या मुख्य परीक्षेचा जर तुम्हाला विचार केला तर एकूण पेपरची संख्या किती आहे, तर एकूण पेपरची संख्या 9 आहे। एकूण पेपरची संख्या
या ठिकाणी तुम्हाला 9 दिसून येते. येते का? 9. एकूण पेपरची संख्या 9 आहे. मग त्याच्यामध्ये पण रचना केलेली दिसते. काय? या 9 मधले 2 पेपर क्वालिफाईंग आहेत. कुठले कुठले? मराठी आणि इंग्रजी. मराठी आणि इंग्लिश हे 2 पेपर क्वालिफाईंग आहेत. आणि ह्या प्रत्येकी 300 मार्काचे पेपर आहेत. आणि याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 25% गुण मिळवावे लागणार आहेत. 25%. म्हणजे लँग्वेजेसचे पेपर 2, 300 मार्काचा वेळ या दोन्ही पेपरसाठी किती असणार आहे? तर या दोन्ही पेपरसाठी 3 तास वेळ असणार आहे. 3 तास. लक्षात आले? एकूण पेपर 9 आपल्याला द्यायचे आहेत. त्याच्यातले 2 पेपर हे लँग्वेजेसचे, मराठी आणि इंग्लिश. मराठी 300 मार्काचा, इंग्लिश 300 मार्काचा. दोन्हीमध्ये आपल्याला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स किती पाडावे लागतील? तर 25% तुम्हाला मार्क्स पाडावे लागणार आहेत. लक्षात आलं? आणि जर इथे तुम्हाला 25% गुण मिळाले तर पुढचे पेपर तपासले जातील. आणि जर तुम्हाला या पेपरमध्ये 25% पेक्षा कमी गुण मिळाले तर तुमचे पुढचे पेपर तपासले जाणार नाही आहेत. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे 2 पेपर क्वालिफाईंग पेपर आपण त्यांना मानतोय. आता गुणवत्तेसाठी ज्याचे गुण धरले जातील अशा किती पेपरचा समावेश होतो? तर 7 पेपर आहेत. या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर गुणवत्तेसाठी गणना करण्यात येणाऱ्या पेपरची संख्या किती? 7. 7 पेपरचे तुमचे मार्क धरले जातात. मग त्याच्यामध्ये 7 पेपरमध्ये कोणकोणते पेपर येतात, कोणकोणत्या विषय असतात त्याचा आपण विचार करू. त्याच्यामध्ये GHचे 4 पेपर असतात. हे क्वालिफाईंग पेपर आपण पाहिले, मराठी आणि इंग्रजी. मराठी आणि इंग्रजीमध्ये आपण विचार केला या ठिकाणी की हा 300 गुणांचा असेल, हा 300 गुणांचा असेल, हा 25% कमीत कमी क्वालिफाईंग मार्क्स मिळवावे लागतील. इथं 25% कमीत कमी क्वालिफाईंग मार्क्स मिळवावे लागतील. दोन्ही पेपरला 3 तासांचा वेळ असणार आहे. आणि एवढे मार्क मिळवले तरच पुढचे तुमचे 7 पेपर तपासले जाणार आहेत. मग ते 7 पेपर कोणते त्याचा आपण विचार करूयात. गुणवत्तेसाठी गणना करण्यात येणारे पेपर किती? 7. कोणकोणते 7 पेपर आहेत पहा. याच्यामध्ये 7 पेपरचा जर तुम्ही विचार केला तर GHचे 4 पेपर असणार आहेत. त्यानंतर ऑप्शनल पेपरचे 2 पेपर आहेत. इथे 4, हे 2. विषय एकच पण पेपर 1 आणि पेपर 2 अशा 250 मार्काचे 2 पेपर असणार आहेत. तिसरा आहे एसेचा, तो पेपर आहे 250 गुणांचा. अशा प्रकारे हे प्रत्येकी 250 गुणांचे 4 पेपर ज्याचे गुण होतील 1000. हे ऑप्शनल पेपर प्रत्येकी 250 गुणांचे 2 पेपर होतील. एकच विषय, पेपर 1 पेपर 2 असे एकाच विषयाचे 2 पेपर होतील. म्हणजे 500 मार्क इथं येतील. आणि एसेसाठी तुम्हाला 250 आहेत मार्क. म्हणजे तुमची मेन्स परीक्षा एकूण किती मार्क्सची होणार आहे? तर 1750 मार्कांची मेन्स होणार आहे. 1750. म्हणजे सुरुवातीला आपल्याला रचना लक्षात आली की मुख्य परीक्षेची रचना कशी असणार आहे. आपण म्हटलं एकूण 9 पेपर असणार आहेत. 9 पेपरमधले 2 पेपर क्वालिफाईंग पेपर असणार आहेत. ते मराठी आणि इंग्रजी असणार आहेत. प्रत्येकी 3 तासाचे पेपर, 300 मार्काचे पेपर आणि त्यात कमीत कमी 25% गुण आहेत. पण ह्या क्वालिफाईंग पेपरचे गुण मात्र अंतिम तक्त्यामध्ये धरले जाणार नाहीत. फक्त 7 पेपरचे धरले जातील. ते 7 पेपर कोणते? तर त्याच्यामध्ये GSचे 4 पेपर आहेत. जनरल स्टडीजच्या 250 मार्काचा प्रत्येक पेपर आहे. मग ते 1000 मार्काचे 4 पेपर, एकाच विषयाचे पेपर 1 पेपर 2 म्हणजे ऑप्शनलचे 2 पेपर असणार आहेत. ते 500 मार्काचे आहे. आणि निबंधाचा 1 पेपर 250 मार्काचा. म्हणजे आपली मुख्य परीक्षा किती मार्काची असणार आहे? मार्काची आपली मुख्य परीक्षा असणार आहे. 1750 मार्काची आपली मुख्य परीक्षा असणार आहे. लक्षात आलं इथंपर्यंत? आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला GHचे 4 पेपर कोणते असतात त्याचा आपण विचार करूयात. GHचे 4 पेपर. पेपर 1
या ठिकाणी कोणकोणते पेपर आहेत पहा. भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह, म्हणजे इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा पेपर असणार आहे. संस्कृतीचा, आपले भारताची जी संस्कृती आहे त्याचा पेपर असणार आहे. हा आहे पेपर 1. पेपर 2 कोणता असणार आहे? राज्यघटनेविषयी हा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे पहा. प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांशासह, म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागासह हा पेपर असणार आहे. यालाच आपण PSIR असं सुद्धा म्हणता येईल. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनचा तिथे समावेश असेल, शिवाय सामाजिक न्यायाचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे. आणि हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या काही भारांशासह, म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागासह त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासाचा समावेश केलेला असेल. तिसरा पेपर आपला टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, एन्व्हायरमेंट, पर्यावरण, सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन हा महाराष्ट्राच्या काही भारांशासह हा तिसरा पेपर GSचा असणार आहे. चौथा आपला एथिक्सचा पेपर असणार आहे. इंटरेस्टिंग विषय, नीतिशास्त्र त्याला आपण म्हणतो. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. तर अशा प्रकारे हे 4 पेपर GSचे असणार आहे. मग प्रत्येकाला आपण म्हटल्याप्रमाणे इथे 250 मार्क्स, इथे 250 मार्क्स, इथे 250, म्हणजे 4 पेपर जे आहेत ते आपले 1000 मार्काचे पेपर असणार. 250 मार्क्स सुरुवातीच्या. लक्षात आलं की GSच्या पेपरची रचना कशी असणार आहे. ते GSच्या पेपरची रचना अशी असणार आहे. आणि या पेपरसाठी एकूण मार्क आपण धरले होते 1000 मार्क्स. 1000 एकूण पेपरचे मार्क 1000. आता याच्यामध्ये GS1, GS2 आणि GS3, म्हणजे GS1, GS2 आणि GS3 या 3 पेपरची रचना सारखी आहे. चौथ्या पेपरची रचना थोडीशी वेगळी आहे. लक्षात आलं. GS1, GS2, GS3 का? हा आहे GS1, हा आहे GS2 आणि हा आहे GS3. या 3 पेपरमध्ये जे गुण असणार आहे, एकूण प्रश्न किती असतील या 3 पेपरमध्ये? ते एकूण प्रश्न 20 प्रश्न असणार आहे. 20 प्रश्न 3 पेपरमध्ये, GS1, GS2, GS3 या 3 पेपरमध्ये प्रश्नांची संख्या किती असेल? प्रश्नांच्या संख्येचा जर तुम्ही विचार केला तर या 3 पेपरमध्ये, GSच्या पहिल्या 3 पेपरमध्ये प्रश्नांची संख्या 20 असणार आहे. आणि मग तुम्हाला 20 प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे, अनिवार्य आहे. म्हणजे 20 प्रश्न असतील आणि 20ही प्रश्न सोडवायचे. या 20 प्रश्नांपैकी 10 प्रश्न 10 मार्काचे, 10 प्रश्न 10 मार्काचे आणि 15 प्रश्न 15 मार्का, 10 प्रश्न 15 मार्काचे असणार आहे. म्हणजे 250 मार्काचा पेपर या 3 पेपरमध्ये. GS1, GS2, GS3 या 3 पेपरची रचना कशी आहे? एकूण प्रश्न 20, सर्व प्रश्न बंधनकारक, आणि आपण म्हटल्याप्रमाणे त्यातले 20 पैकी 10 प्रश्न 10 मार्कासाठी आणि 20 पैकी 10 प्रश्न 15 मार्कासाठी असणार आहे. हे GS1, 2, 3. तर अशा प्रकारे 250 मार्काचे पेपर असणार आहे. GSच्या चौथ्या पेपरची थोडीशी रचना वेगळी आहे, ज्याला आपण एथिक्स म्हणतोय. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. काय रचना आहे? GSच्या 250 गुणांची रचना थोडी वेगळ्या प्रकारे केलेली आहे. आता त्याच्यामध्ये 2 भाग दिलेले आहेत, A आणि B. GS4 याच्यामध्ये 2 भागामध्ये रचना केलेली. A आणि B 2 भागामध्ये रचना. A भागामध्ये 6 प्रश्न आणि 12 उपप्रश्न असणार आहेत. लक्षात आलं. आणि B भागामध्ये 6 प्रश्न असणार आहेत. आता आपण या ठिकाणी काय म्हटलेलं होतं? 10 प्रश्न 10 मार्कासाठी, 10 प्रश्न 15 मार्कासाठी. पण याच्यामध्ये मात्र तुम्ही विचार केला तर 10 आणि 20 मार्कांचे प्रश्न असणार आहेत. तिथे 10 आणि 15 मार्कांचे प्रश्न होते, इथे 10 आणि 20 मार्कांचे प्रश्न चौथ्या पेपरमध्ये येतील. तर हे आहेत GS1, GS2, GS3 आणि GS4. लक्षात आलं. तर अशा प्रकारे साधारणपणे रचना आहे.
आणि मग आपल्याला त्या 1750 जे मार्क आपण बेरीज केली की ज्याच्यामध्ये जे 7 पेपर आपल्याला येतात GSचे 1, 2, 3, 4 ते पेपर कोणते, त्या पेपरची रचना कशी, किती प्रश्न येतील आणि किती मार्कांसाठी ते आहेत याचा आपण विचार केला. आता आपल्याला विचार कशाचा करायचा, ऑप्शनल पेपरचा विचार करायचा आहे किंवा त्याच्या अगोदर विचार करा निबंधाच्या पेपरचा. निबंधाच्या पेपरमध्ये 250 गुणांचा हा पेपर असणार आहे आणि मग त्याच्याविषयी आपण वेगळ्या भागामध्ये सविस्तर चर्चा करूयात. आपल्याला ऑप्शनलचा विचार करायचा आहे. ऑप्शनल पेपरचं स्वरूप आपण अभ्यासूयात. ऑप्शनल पेपरच्या स्वरूपाचा विचार केला तर 2 पेपर आपल्याला दिसून येतील ऑप्शनलमध्ये. पेपर 1, पेपर 2, 2 प्रकारचे पेपर आहेत ऑप्शनलमध्ये. लक्षात आलं. पहिली गोष्ट म्हटलं विषय एकच, पेपर 2 आहे. पण ह्या 2 पेपरचा विचार केला तर आपण गुण पण लगेच पाहूयात. 250 गुणांचे हे 2 पेपर असणार आहेत. लक्षात आलं. 250 गुणांचे म्हणजे ऑप्शनल पेपरचे एकूण गुण किती, तर एकूण गुण 500 पैकी आपल्याला मिळवायचे. मग 500 पैकी आपल्याला 300 ते 350 गुण जर मिळवायचे असतील तर अगोदर तो पेपर काय आहे हे आपल्याला समजला पाहिजे. लक्षात आलं. 500 पैकी 300-350 गुण मिळवायच्या म्हणजे तिथे आपल्याला विचार करावा लागेल. आणि आपण ज्या ऑप्शनलचा विचार करणार आहोत त्याचा जर विचार केला तर तो ऑप्शनल आहे PSIR, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. या ऑप्शनलचा आपण विचार करतोय. एकूण गुण 500, 2 पेपर असणार आहेत. मग आता याचा आपल्याला विचार करायचा आहे त्यातला पेपर 1 मध्ये काय आहे आणि पेपर 2 मध्ये काय आहे. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये A आणि B असे आपल्याला पार्ट आढळून येतात. पेपर 1 मध्ये 2 पार्ट आहेत A आणि B, आणि पेपर 2 मध्ये 2 पार्ट आहेत A आणि B असे पार्ट. मग या पार्टमध्ये नेमक्या कोणत्या अभ्यासक्रम आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. लक्षात आलं. आता याच्यामध्ये रचना कशी आहे पहा. प्रश्नांची जर तुम्ही रचना बघितली याच्यामध्ये तर इथे 4 प्रश्न असणार आहेत. पार्ट A मध्ये, पार्ट B मध्ये 4 प्रश्न असणार आहेत. लक्षात आलं. याच्यामध्ये पहिला आणि 5वा प्रश्न बंधनकारक असणार आहे. पहिले आपण पेपर A चे 2 पार्ट पाडले, पार्ट A, पार्ट B. पार्ट A मध्ये 4 प्रश्न, पार्ट B मध्ये 4 प्रश्न, एकूण 8 प्रश्न. त्यातला पहिला आणि 5वा प्रश्न बंधनकारक आहे आणि उरलेल्या 6 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे. म्हणजे 4 + 4 एकूण 8 प्रश्न असतील. 8 पैकी किती सोडवायचे आहेत तर 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे. एकूण 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे. त्यातला पहिला आणि 5वा प्रश्न बंधनकारक असणार आहे आणि उरलेले 3 प्रश्न कशातून तर उरलेल्या 6 प्रश्नांमधून. म्हणजे पहिला आणि 5वा सोडला तर उरलेल्या 6 प्रश्नांमधून कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे आता ऑप्शनल पेपर 1चा आपण विचार करताना या पेपरमध्ये किती मार्कांसाठी प्रश्न येणार आहे. ऑप्शनल पेपर 1चा जर विचार केला तर याच्यामध्ये जे प्रश्न येतील सगळे तुम्हाला ते 10 आणि 20 मार्कांसाठी येतील. ऑप्शनल पेपर 1 मध्ये येणारे प्रश्न किती मार्कांसाठी असणार आहेत. ऑप्शनल पेपर 1 मध्ये 10 आणि 20 मार्कांसाठी प्रश्न असणार. याचप्रमाणे इथे सुद्धा पार्ट A आहे, पार्ट B आहे. इथे सुद्धा 4 पार्ट A मध्ये 4 प्लस पार्ट B मध्ये 4 एकूण 8 प्रश्न आहेत. पेपर 2 मध्ये सुद्धा. आणि एकूण किती प्रश्न सोडवायचे आहेत तर एकूण 5 प्रश्न. त्यातला पहिला आणि 5वा प्रश्न बंधनकारक आहे. उरलेल्या 6 मधून कोणतेही 3 सोडवायचे आहेत. इथं आपण म्हटलं पेपर 1 मध्ये जे प्रश्न येतील ते किती मार्कांसाठी येतील तर 10 आणि 20 मार्कांसाठी हे प्रश्न येतील. पण पेपर 2चा जर विचार केला तर यामध्ये येणारे प्रश्न 10 मार्क, 15 मार्क आणि 20 मार्कांसाठी येतील. म्हणजे 3 टप्प्यामध्ये 10चे पण प्रश्न 10 मार्काचे पण असतील, 15 मार्काचे पण असतील आणि 20 मार्कांचे सुद्धा असतील. अशा प्रकारे या 2 पेपरची रचना आहे. म्हणजे सुरुवातीला मार्कांची रचना कळाली की पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये पार्ट A, पार्ट B आहे. पेपर 1 मध्ये सुद्धा पार्ट A आहे, पार्ट B आहे. प्रत्येक पार्टमध्ये 4-4 गुणांचा 4-4 प्रश्नांचा समावेश आहे. एकूण 8 प्रश्न आहेत. एकूण 8 मधले 5 प्रश्न सोडवायचे आहेत.
त्यातला पहिला आणि 5वा प्रश्न बंधनकारक आहे. उरलेल्या 6 पैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. मग पेपर 1 मध्ये येणारे प्रश्न 10 आणि 20 मार्कांसाठी असणार आहेत. तर पेपर 2 मध्ये येणारे जे प्रश्न आहेत ते मात्र तुम्हाला 10, 15 आणि 20 मार्कांसाठी असणार आहेत. लक्षात आलं? आता पेपर 1चा विचार करूयात की पेपर 1 मध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करावा लागतो. पेपर 1चा विचार केला तर पेपर 1 आपल्याला 2 भागामध्ये विभागता येतो. साधारणपणे आपण जर विचार केला तर हे 2 भाग. याच्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असे 2 भाग आपण पाडू. पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए मध्ये पेपर 1च्या पार्ट ए मध्ये या 3 घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. WPT, IPT, PT. WPT वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, पाश्चात्य राजकीय विचारवंत. IPT इंडियन पॉलिटिकल थॉट, भारतीय राजकीय विचारवंत. PT पॉलिटिकल थॉट. तशा प्रकारे पार्ट ए मध्ये पेपर 1च्या पार्ट ए मध्ये या 3 घटकांचा अभ्यास करावा लागतो आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. लक्षात आलं का? आणि पार्ट बी मध्ये जर तुम्ही विचार केला तर पार्ट बी मध्ये तुम्हाला इंडियन नॅशनल मूव्हमेंट याचा अभ्यास करावा लागेल आणि इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्सचा अभ्यास करावा लागतो. या 2 घटकांचा. म्हणजे पहिल्यांदा तुमच्या काय लक्षात आलं, पेपर 1 मध्ये पार्ट ए मध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे आणि पेपर 1 मध्ये पार्ट बी मध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे. इथे आपण म्हणतो वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, पाश्चात्य राजकीय चिंतन. मग या पाश्चात्य राजकीय चिंतनामध्ये किती विचारवंतांचा समावेश होतो? तर एकूण 9 विचारवंतांचा समावेश होतो. पाश्चात्य राजकीय चिंतन आपण या ठिकाणी सुद्धा पाहूयात. हे पहा, पार्ट ए पेपर 1चा या वेस्टर्न पॉलिटिकल थॉटमध्ये किती विचारवंतांचा समावेश होतो? तर 9 विचारवंतांचा समावेश होतो. मग ते 9 विचारवंत कोणते आहेत? तर त्या विचारवंतांवरती आपल्याला प्रश्न आलेले परीक्षेमध्ये दिसतात. त्याच्यामध्ये या 9 विचारवंतांमध्ये काही प्राचीन युगामधील आहेत, काही आधुनिक काळामधील आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही विचार केला तर या 9 विचारवंतांमध्ये प्लेटो आणि ॲरिस्टॉटल, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे जे 2 विचारवंत आहेत हे प्राचीन विचारवंत आहेत. प्राचीन युगामधील विचारवंत आहेत. प्राचीन विचारवंत असं आपण म्हणूयात. या दोघांचा अभ्यास करताना प्राचीन युगामधील विचारवंत यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर 7 विचारवंत आधुनिक काळातले येतात. उदाहरणार्थ कार्ल मार्क्स घ्या. आपण म्हणूयात हे झाले. कार्ल मार्क्स आहे, मॅकियावेली आहे, याच्यासहित आणखी जे आहेत हे 2 आणि हे 2 4 झाले. अजून 5 विचारवंत आपल्याला येतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणते येतात? होब्सचा समावेश होतो, त्याच्यामध्ये लॉकचा समावेश होतो, त्याच्यामध्ये जॉन एस मिलचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर हन्ना ॲरेंड नावाचा विचारवंत आहे, पाश्चात्य राजकीय विचारवंत, आणि मार्क्स ग्रामसी नावाचा विचारवंत. तर अशा प्रकारे 9 विचारवंतांचा अभ्यास आपल्याला या वेस्टर्न पॉलिटिकल थॉटमध्ये करावा लागतो. आता याच्यामध्ये प्लेटोचे विचार, काही विचारवंत असे आहेत की त्यांचे विचार अतिशय सुंदर आहेत आणि या विचारांमध्ये आपल्या सगळ्यांना किंवा ज्यांनी यांचा अभ्यास केला ते सगळ्यांना प्रेरणा मिळते. ज्या ज्या समस्या तुम्हाला मला आहेत त्या सगळ्या समस्यांचं वर्णन या ठिकाणी दिसतं आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला सापडतात. तर हे महत्त्वाचं आहे. जीवनामधील एखादी समस्या आहे, त्या समस्येचं निराकरण या विचारवंतांनी कसं केलं हे आपल्याला यांच्या विचारांमधून दिसून येतं. या विचारवंतांचा अभ्यास करताना, त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना विचारांची मांडणी कशी केली पाहिजे, मग ती पेपरमध्ये पण मांडणी कशी केली पाहिजे, एखाद्या विषयावरती विचार कसे मांडायचे, या गोष्टी समजायला सुरुवात होते जर या विचारवंतांचा आपण अभ्यास केला तर. व आणखी या विचारवंतांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की एखादा मुद्दा असेल तर त्या मुद्द्याचं
एक्सप्लेनेशन नेमकं कोणत्या शब्दामध्ये केलं पाहिजे हे आपल्या लक्षामध्ये यायला सुरुवात होते. आता वैकल्पिक विषयांमधील सर्वात इंटरेस्टिंग विषय कोणता असेल तर हा असेल. या भागाला आपल्याला थोडंसं महत्त्व पण द्यावं लागतं आणि इंटरेस्टिंग पण बनवता येतं. त्यांना येणाऱ्या समस्या, त्याच्यावर मांडलेली मतं, ज्या समस्यांना त्यांनी तोंड दिलं त्या समस्यांचं निराकरण कसं झालं याचा आपल्याला बऱ्याचदा हा विषय विद्यार्थ्यांना अवघडसुद्धा वाटतो. पण मला असं वाटतं प्रत्यक्षामध्ये की हा विषय विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीनं शिकवला जातो, कोणत्या पद्धतीने समजावून सांगितला जातो त्याच्यावरती तो विषय कठीण की सोपा हे ठरतं. मग यामुळं आपण हा विषय समजावून घेताना या विचारवंतांचे विचार अगदी सोप्या पद्धतीनं समजावून घ्यायचे आहेत. समाजासाठी त्यांनी कोणत्या प्रकारे विचार मांडले, त्या विचारांचा लोकांच्या मनावर कसा परिणाम झाला, ते प्रतिबिंब कसं उमटलं, या सगळ्यांचा आपण अभ्यास करायचा आहे. आणि मग त्याच्यावर आलेल्या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. शिवाय संभाव्य प्रश्न यांच्यावरती कोणते येतील याचा चर्चासुद्धा आपण करणार आहोत. अशा प्रकारे पेपर 1 मधील पार्ट ए मध्ये हा एक पहिला आहे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट. दुसरा येतो IPT, इंडियन पॉलिटिकल थॉट. याचा विचार करा. याच्यामध्ये भारतीय राजकीय विचारवंत येतात. याच्यामध्ये किती राजकीय विचारवंतांचा समावेश होतो तर याच्यामध्ये ज्याप्रमाणे WPT मध्ये 9 विचारवंतांचा समावेश होत होता तर इथे 7 विचारवंतांचा समावेश होतो. 7 विचारवंत. ज्याप्रमाणे इथं 2 प्राचीन काळातील विचारवंत होते प्लेटो आणि ॲरिस्टॉटल, त्याप्रमाणे भारतीय राजकीय विचारवंतांमध्ये किंवा इंडियन पॉलिटिकल थॉटमध्ये सुद्धा 2 राजकीय विचारवंतांचा समावेश होतो. प्राचीन राजकीय विचारवंत मनु, मनस्मृती, कौटिल्य, चाणक्य ज्याला आपण म्हणतो, हे प्राचीन भारतातील 2 विचारवंतांचा सविस्तर अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येतो. या ठिकाणी आपण म्हणूयात मनु आणि कौटिल्य हे या ठिकाणी तुम्हाला 2 प्राचीन भारतीय विचारवंत आढळून येतात. आणि उरलेले 5 विचारवंतांमध्ये मग वेगवेगळ्या विचारवंतांचा समावेश होतो. महात्मा गांधींचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्यांच्या विचारांचा अभ्यास करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. सर सय्यद अहमद खान यांचा विचार करावा लागेल. अरविंद घोष आणि मानवेंद्रनाथ रॉय हे इतर 5 विचारवंत, म्हणजे एकूण 7 विचारवंतांचा अभ्यास आपल्याला इंडियन पॉलिटिकल थॉटमध्ये करावा लागतो. लक्षात आलं. तिसरं येतं ते पॉलिटिकल थॉट. पॉलिटिकल थेअरी. पॉलिटिकल थेअरी म्हणजे आपल्याला काय येईल, राजकीय सिद्धांत कोणकोणत्या प्रकारचे असतात, न्याय, समानता, हक्क, लोकशाही यांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. राजकीय सिद्धांत, राजकीय सिद्धांत, त्याच्यानंतर आपण काय म्हटलं, न्याय, समानता, हक्क, लोकशाही. समानता, हक्क, लोकशाही यांचा अभ्यास आपल्याला या पॉलिटिकल थिअरीमध्ये करावा लागतो. अशा प्रकारे पेपर 1चा पार्ट ए मध्ये हे 3 घटक आपल्याला अभ्यासावे लागतात. लक्षात आलं का, ते लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे पेपर 1 मधला पार्ट ए आपण समजावून घेतला. आता पेपर 1 मधला पार्ट बी आपल्याला समजावून घ्यायचं. आपण काय म्हटलं होतं, पार्ट बी मध्ये कशाचा समावेश होतो, इंडियन नॅशनल मूव्हमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो त्यालाच आपण भारतीय राष्ट्रीय चळवळ असं सुद्धा म्हणतो किंवा भारतीय राष्ट्रवाद असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. मग त्याचा आपण विचार करूया. इंडियन नॅशनल मूव्हमेंट याला आपल्याला अभ्यासक्रमामध्ये भारतीय राष्ट्रवाद असं म्हटलं गेलेलं आहे. भारतीय राष्ट्रवाद. आता विचार करा, या भारतीय राष्ट्रवादामध्ये कशा कशाचा समावेश होतो, जे आपण आत्तापर्यंत अगदी शाळेपासून अभ्यासत आलो आहे. राजकीय चळवळीचा उदारमतवादी टप्पा. सुरुवातीच्या कालावधीमधील काँग्रेसचे नेते इंग्रजांना धरून काम करत होते. पुढच्या कालावधीमध्ये जहालमतवाद्याचा उदय झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे काय, राजकीय चळवळीचा उदारमतवादी टप्पा, राजकीय चळवळीचा जहालवादाचा टप्पा,
आपण म्हणूयात उदारमतवादी, उदारमतवाद याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर जहालमतवादाचा टप्पा, याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. जहालमतवादींचे काय काय विचार होते त्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. शिवाय गांधीवादाचे टप्पे आपल्याला अभ्यासता येतात. गांधींच्या बरोबर ज्या चळवळी झाल्या त्या चळवळींचा सुद्धा इथे अभ्यास करावा लागतो. म्हणजे गांधीवादाचे टप्पे, मग त्याच्यामध्ये असहकार चळवळ येईल, त्याच्यामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ येईल, त्याच्यामध्ये भारत छोडो चळवळ येईल. अशा चळवळींचा अभ्यास आपल्याला गांधीवादाच्या टप्प्यांमधून करता येतो. शिवाय आपल्या देशामध्ये काही क्रांतिकारी आंदोलनं झाली. क्रांतिकारी आंदोलने, काही क्रांतिकारी आंदोलन आपल्या देशामध्ये झाली. काही शेतकरी चळवळी झाल्या, शेतकरी किंवा काही मजदुरांच्या चळवळी झाल्या. शेतकरी तसेच मजदूर चळवळ, शेतकरी तसेच मजदूर चळवळी. तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला कुठे करता येईल तर पार्ट बी मध्ये भारतीय राष्ट्रवाद या भागामध्ये करता येतो किंवा इंडियन नॅशनल मूव्हमेंट या भागामध्ये करता येतो. लक्षात आलं. तशा प्रकारे महत्त्वाचे इंटरेस्टिंग टॉपिक या पार्ट बी मध्ये येतात. पार्ट बी मध्ये 2 टप्पे पडत आहेत. एक पहिला टप्पा भारतीय राष्ट्रवादाचा पडतो, दुसरा इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्सचा पडतो. लक्षात आलं. म्हणजेच राज्यघटना आणि राज्यव्यवस्था असं म्हटलं तरी चालेल. आता त्याच्यामध्ये काय काय पाहिलं पहा. पार्ट बी मध्ये भारतीय राष्ट्रवादामध्ये आपण काय काय पाहिलं तर राजकीय चळवळीच्या उदारमतवादाचा टप्पा आपल्याला अभ्यासावा लागेल. जहालमतवादाचा टप्पा आपल्याला अभ्यासावा लागेल. गांधीवादाचे टप्पे अभ्यासावे लागतील. गांधीवादाचे टप्पे अभ्यासताना त्याच्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन, भारत छोडो चळवळ, तर या सगळ्या आंदोलनांचा चळवळींचा आपल्याला अभ्यास या गांधीवादांच्या टप्प्यामध्ये करावा लागतो. शिवाय देशामध्ये झालेली क्रांतिकारी आंदोलनं, देशामध्ये झालेल्या शेतकरी चळवळी, देशामध्ये झालेल्या मजदूर चळवळी, या सगळ्यांचा अभ्यास पार्ट बी मध्ये आपल्याला करावा लागतो. शिवाय पार्ट बी मध्ये हा जो दुसरा टप्पा येतोय ज्याला आपण काय म्हटलेलं होतं इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये दिलाय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था. याच्यामध्ये पूर्ण राज्यघटनेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. देशाची प्रस्तावना काय आहे, देशाचे मूलभूत हक्क, देशाची मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य, कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, आपल्या देशाची न्याय व्यवस्था असेल, केंद्र आणि राज्य संबंध यांचा अभ्यास करावा लागेल. आपण पंचायत राज याचा अभ्यास आणि देशामधील संवैधानिक असणाऱ्या संस्था या सगळ्यांचा अभ्यास इथे करावा लागेल. म्हणजे पूर्ण राज्यघटना जी आपण अभ्यासणार आहे, जी GHच्या पेपरसाठी सुद्धा आवश्यक ठरत आहे, ते इथं आपल्याला अभ्यास करावा लागतो. पहा कशाचा आपण काय म्हटलं. इथून आपण पाहूयात. प्रस्तावनेचा अभ्यास करावा लागेल का, प्रस्तावनेचा अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. आणखी मी तुम्हाला सांगितलं मूलभूत हक्क आहेत, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, शिवाय कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ ह्याचा आपल्याला विचार करावा लागतो. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, शिवाय कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, शिवाय न्याय व्यवस्था याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. न्याय व्यवस्था, केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्य संबंध, त्यानंतर पंचायती राज याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. पंचायती राज, पंचायत राज म्हणूयात त्याला आपण. त्यानंतर देशातील संवैधानिक संस्था यांचा अभ्यास आपल्याला या पार्ट बी मध्ये पेपर पहिल्या याच्यामध्ये करावा लागतो. तर अशा प्रकारे हा आहे पेपर 1 ची रचना. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. संभाव्य प्रश्नांचा आपल्याला विचार करावा लागेल. आपण म्हटल्याप्रमाणे
मग हा झाला पेपर 1चा संपूर्ण अभ्यासक्रम की जो 250 मार्कासाठी देण्यात आलेला आहे. आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात. आपण म्हटलं की पेपर 1मध्ये 2 पार्ट आहेत, पार्ट ए पार्ट बी. पार्ट एमध्ये या 3 घटकांचा अभ्यास करावा लागेल, पार्ट बी मध्ये या 2 घटकांचा अभ्यास करावा लागेल. मग पार्ट ए मधल्या पहिल्या 3 घटक कोणते आहेत त्याचा आपण विचार करूयात. त्याच्यामध्ये वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचा आपण विचार केला, 9 विचारवंतांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. इंडियन पॉलिटिकल थॉटमध्ये 7 विचारवंतांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. पॉलिटिकल थिअरीमध्ये आपल्याला राजकीय सिद्धांत, न्याय, समानता, हक्क, लोकशाही यांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे पेपर 1 मधल्या पार्ट ए मध्ये हे 3 घटक आपल्याला अभ्यासावे लागतात. त्यानंतर पेपर 1 मधल्या पार्ट बी मध्ये आपल्याला भारतीय राष्ट्रवाद ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये उदारमतवाद, जहालमतवादाचा टप्पा, गांधीवादाचे टप्पे, गांधी युगातील चळवळी, त्यानंतर क्रांतिकारी आंदोलनं, शेतकरी आंदोलनं, मजदूर चळवळींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि या पार्ट बी मधल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्समध्ये प्रस्तावना, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, केंद्र राज्य संबंध, पंचायती राज आणि संवैधानिक संस्थांचा अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारे पेपर 1 मध्ये एकूण किती तर 5 घटकांचा अभ्यास करावा लागेल. हे पहा, हे 3 आणि ते 2 म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे मी तुम्हाला समजावून सांगितलंय. लक्षात राहतील. इथे 250 मार्क आहेत. ते कसे पाडायचा त्याचा आपण विचार पुढे करूयात. अगोदर त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे आणि आपल्याला नेमका कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे हे आपल्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. मग आता पेपर 2चा विचार करत. ऑप्शनल पेपर 2. ऑप्शनल पेपर 2ची तयारी करताना तिथे सुद्धा आपल्याला पार्ट ए आणि पार्ट बीचा विचार करावा लागतो. पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट ए मध्ये काय काय पहा. तुलनात्मक राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय संस्थांचा अभ्यास. आणि पार्ट बी मध्ये काय आहे, इंडियन फॉरेन पॉलिसी, भारताचं परराष्ट्र धोरण. तशा प्रकारे पेपर 2 मध्ये या 4 घटकांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. मग याच्यामध्ये पेपर 2 मधला ए पार्ट मध्ये कोणकोणते घटक आहेत त्याच्या विचाराला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला तुलनात्मक राज्यव्यवस्था म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट येतात त्याचा आपण विचार करूया. लक्षात आलं. तुलनात्मक राज्यव्यवस्था, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, याच्यामध्ये 5 घटक येतात. अभ्यासासाठी या तुलनात्मक राज्यव्यवस्थेमध्ये 5 घटकांचा समावेश होतो. कोणते? जागतिकीकरण, विकसित आणि विकसनशील देशांची तुलना, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये असणाऱ्या प्रमुख संकल्पनांचा अभ्यास इथे करावा लागेल. शिवाय तुलनात्मक राजकारणाचा दृष्टिकोन कोणता आहे, अप्रोचेस टू कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि राजकीय पक्ष, या 5 घटकांचा विचार इथे करावा लागतो. कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये कोणकोणते? ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, याचा आपल्याला, त्यानंतर इतर 4 मध्ये आपण म्हटलं विकसित आणि विकसनशील देशांची संकल्पना, तुलना करायची. विकसित व अविकसित देशांची तुलना, याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. त्याच्यानंतर आणखी कशाचा? आंतरराष्ट्रीय संबंध जे असतात त्या आंतरराष्ट्रीय संबंधांमधील प्रमुख संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आंतरराष्ट्रीय संबंध प्रमुख संकल्पना, आणि त्याच्यानंतर 4थं जे येतं त्याच्यामध्ये आपल्याला तुलनात्मक राजकारणाचा दृष्टिकोन येतो. तुलनात्मक राजकारणाचा दृष्टिकोन. आणि शेवटचा
जे पाचवं जे येतं ते राजकीय पक्ष. तर या घटकांचा पेपर 2 मधील पार्ट ए मध्ये असणारा तुलनात्मक राज्य व्यवस्था या घटकामध्ये याच्यामध्ये 5 घटक येतात. कोणकोणते 5 घटक आपण अभ्यासले? जागतिकीकरण, विकसित व अविकसित देशांची तुलना, आंतरराष्ट्रीय संबंधामधील प्रमुख संकल्पना, तुलनात्मक राजकारणाचा दृष्टिकोन आणि राजकीय पक्ष यांचा समावेश याच्यामध्ये येतो. म्हणजे 5 घटकांचा समावेश तुलनात्मक राज्य व्यवस्थेमध्ये येतो. लक्षात आलं? आता आंतरराष्ट्रीय संबंध याच्यामध्ये भारत आणि जगाचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय संबंध मग याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने भारत व जग यांचा विचार केला जातो. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? याच्यामध्ये अलिप्ततावादी चळवळ जी आहे त्या चळवळीचा विचार करावा लागेल. शीतयुद्ध याचा विचार करावा लागतो. अमेरिकेचा झालेला उदय याचा विचार करावा लागेल. वर्तमान काळामध्ये जगामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. शिवाय दुसऱ्या महायुद्धानंतर जी आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याचाही विचार आपल्याला या भागामध्ये करावा लागतो आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये. लक्षात आलं? म्हणजे काय? याला आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्थेचे संबंध असं म्हटलं जातं. पहा थोडंसं आपण म्हणूयात या ठिकाणी कशाचा. अलिप्ततावादी चळवळ, अलिप्ततावादी चळवळ. आणखी कशाचा होतो? आपण म्हटलं शीतयुद्ध, अमेरिका आणि रशिया दरम्यानचं शीतयुद्ध. त्यानंतर अमेरिकेचा झालेला उदय, युद्ध, अमेरिकेचा उदय याचा पण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि वर्तमान काळामध्ये जी जागतिक राजकीय परिस्थिती आहे त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. आणि आपण म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर जी राजकीय परिस्थिती होती तिचा अभ्यास आपल्याला या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये करावा लागेल. लक्षात आलं? तिसरा पार्ट कोणता आहे? आंतरराष्ट्रीय संस्थांचा अभ्यास. आंतरराष्ट्रीय कोणत्या? युनो, संयुक्त राष्ट्र संघटना आहे, WTO आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना आहे, IMF आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं म्हणतो, आणि आशियान आहे. तर या संघटनांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. मग आपण पाहूयात. इथे आपण म्हटलं कशाचा अभ्यास करावा लागेल? युनो, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना, IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा आपल्याला विचार करावा लागेल, एशियानचा विचार करावा लागेल. तशा प्रकारे या आंतरराष्ट्रीय संस्थांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो आहे. कुठला आपला? आपण विचार केल्याप्रमाणे या ठिकाणी आपला पेपर 2 ऑप्शनलचा त्यातला पार्ट ए मध्ये या 3 घटकांमध्ये कशाचा अभ्यास होतो याच करावा लागतो याचा आपण विचार केला. आता पार्ट बी मध्ये आपण विचार करूया. पार्ट बी कोणता आहे? पार्ट बी मध्ये इंडियाज फॉरेन पॉलिसी. पार्ट बी मध्ये तुम्ही जर विचार केला तर 7 टॉपिक येतात. त्या 7 टॉपिकचा विचार करावा लागतो. 7 टॉपिक पार्ट बी मध्ये 7 टॉपिक येतात. त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे टॉपिक भारत आणि अमेरिकेचे असणारे संबंध, भारत आणि चीनचे असणारे संबंध, भारत किंवा भारताचं दक्षिण आशियाबद्दल असणारं धोरण, इंडियाज न्यूक्लिअर पॉलिसी म्हणजे भारताचं आण्विक धोरण, भारत आणि अलिप्ततावादाचं धोरण, हे प्रमुख टॉपिक याच्यामध्ये येतात. मग आपण पाहूयात या ठिकाणी USA पॉलिसी, भारत अमेरिका संबंध कोणते आहेत किंवा इंडिया USA रिलेशन्स कोणत्या प्रकारचे आहेत. शिवाय इंडिया चायना रिलेशन्स, यांचा सुद्धा विचार केला जाईल. त्याच्यानंतर भारताचं साऊथ एशियाबद्दल असणारी पॉलिसी, साऊथ एशिया,
भारताची साऊथ एशियाबद्दल असणारी पॉलिसी काय आहे. त्याच्यानंतर इंडियाज न्यूक्लिअर पॉलिसी म्हणजे भारताचं आण्विक धोरण. आपण म्हणूयात आण्विक धोरण, इंडियाज न्यूक्लिअर पॉलिसी, आण्विक धोरण. या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला इथे करावा लागतो. यातले महत्त्वाचे टॉपिक आपण पाहिले 4. शिवाय भारत आणि अलिप्ततावादाचं धोरण, भारत व अलिप्ततावाद, अलिप्ततावाद यांचा अभ्यास तुम्हाला इंडियाज फॉरेन पॉलिसीमध्ये करता येतो. एकूण 7 घटक आपण म्हटलं. मग अभ्यास करताना त्या 7ही घटकांचा आपल्याला विचार करतात. तशा प्रकारे पेपर 2 आहेत. आता पहा, पेपर 2चा आपण अभ्यास केला. पार्ट ए, पार्ट बी मध्ये त्याची विभागणी केली. पार्ट ए मध्ये 3 घटक येतात, पार्ट बी मध्ये आपण एकच घटक ठेवला. या 3 घटकांमध्ये पुन्हा याचे उपविभाग आपण पाडलेले पाहिले. तुलनात्मक राज्यव्यवस्थेमध्ये 5 घटक, जागतिकीकरण, विकसित अविकसित देशांची तुलना, आंतरराष्ट्रीय संबंधांसंबंधीच्या प्रमुख संकल्पना, तुलनात्मक राज्यकारणाचा दृष्टिकोन आणि राजकीय पक्ष. तर हे 5. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये भारत, जग, अलिप्ततावादी चळवळ, शीतयुद्ध, अमेरिकेचा झालेला उदय. तशा प्रकारे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अभ्यासामध्ये युनो, WTO, IMF, तशा प्रकारे यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अभ्यासामध्ये. त्याच्यानंतर पेपर 2 वैकल्पिक विषय, त्याच्यामध्ये पार्ट बी मध्ये कोणते विषय येतात. त्याच्यामध्ये इंडियाज फॉरेन पॉलिसी येते, मग इंडिया USA पॉलिसी, इंडिया चायना, त्यानंतर साऊथ एशिया रिलेशन्स, इंडिया USA रिलेशन्स, इंडिया चायना रिलेशन, साऊथ एशिया पॉलिसी भारताची, त्यानंतर इंडियाज न्यूक्लिअर पॉलिसी आणि भारत आणि अलिप्ततावाद. तर या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तशा प्रकारे 500 मार्कांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आता काही गोष्टी तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की हा विषय आपण घ्यायचा का नको. तर याच्यामध्ये एक उत्तर आहे की तुम्ही हा विषय घेतला काय आणि न घेतला काय या विषयाचा 80% अभ्यास तुम्हाला करावाच लागतो. मग तो कसा करावा लागतो, कोणता फायदा येतो त्याचा विचार करा. पूर्व परीक्षा तुम्हाला पास व्हायची असेल तर GSचा पेपर महत्त्वाचा आहे. GSच्या पेपरमध्ये जर तुम्ही विचार केला तर जवळजवळ 22 ते 25 मार्काचे प्रश्न तुम्हाला या ऑप्शनलच्या पेपरमधून येतात प्रिलिम्सला. मग किती महत्त्वाचं आहे. 1/4 भाग तुम्हाला या PSIR मधून किंवा या वैकल्पिक विषयामधून तुमचा येतं, म्हणजे महत्त्वाचं आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर विचार करा, या वैकल्पिक विषयामधील या विषयाचा विचार करा. आपण म्हणूया त्या ठिकाणी पार्ट बी, पेपर 1ची तयारी. पार्ट बी मध्ये कशाचा समावेश आहे पहा. पेपर 1 मधील पार्ट बी, इंडियन नॅशनल मूव्हमेंट, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. मग या ठिकाणी तुम्हाला इंडियन नॅशनल मूव्हमेंटमध्ये या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो. इतिहासाचा, क्रांतिकारी आंदोलनाचा, शेतकरी मजदूरी इतिहासाचा अभ्यास पूर्ण. त्याच्यानंतर इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्समध्ये तुम्हाला संपूर्ण राज्यघटना अभ्यासावी लागते. म्हणजे पूर्वला पण उपयुक्त आहे आणि GSच्या पेपरला सुद्धा उपयुक्त आहे. GSचा कुठला पेपर आपण अभ्यासला होता पहा. GSचा आपण हा पेपर पहा, प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध. हा सगळा अक्काच्या अक्का पेपर तुम्हाला तिथे याच्यातून वैकल्पिक विषयांमधून तयार होतो. शिवाय नीतिशास्त्र याचा, कारण याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पाश्चात्य विचारवंत अभ्यासायचे आहेत आणि भारतीय राजकीय विचारवंत पण अभ्यासायचे आहेत. याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला, या 4थ्या पेपरचा सुद्धा अभ्यास तुम्हाला या ऑप्शनमधून काही प्रमाणामध्ये करता येतो. शिवाय आणखी काय आहे त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये एथिक्सच्या पेपरमध्ये या विषयाचा अभ्यास आपल्याला उपयोगी पडणार आहे. शिवाय निबंधाचा विचार करा. 250 मार्काचा निबंध आपल्याला असणार आहे आणि आपल्या पॉलिटिकल सायन्स या वैकल्पिक विषयामध्ये जे सगळे घटक आहेत त्याच्यातून काही निबंध तुम्हाला लिहिता येणार आहेत. निबंध लिहिताना एखाद्या मुद्द्याचं एक्सप्लेनेशन कसं करायचं हे कळणार आहे. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, तसेच आपण अभ्यासक्रमामध्ये भाग पाहिला अधिकार, न्याय, समानता, स्वातंत्र्य
याचा पूर्णपणे अभ्यास आपल्या या वैकल्पिक विषयामधून होणार आहे, ऑप्शनलमधून होणार आहे. आणि याच्यामुळं काय होईल तर निबंध लिहिण्याच्या क्वालिटीमध्ये तर सुधारणा होईलच, पण या विचारवंतांचे विचार वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला मांडता येणार आहेत. म्हणजे हा विषय GS मध्ये पण उपयोगी आहे, हा विषय प्रिलिम्स मध्ये पण उपयोगी आहे, हा विषय निबंधाच्या पेपरमध्ये सुद्धा उपयोगी आहे. म्हणजे हा विषय जर घेतला तर आपला GSचा ताण कमी होईल, निबंधाचा अभ्यास करण्याचा ताण काही प्रमाणात कमी होईल आणि प्रिलिम्ससाठी सुद्धा 22-25 मार्कासाठी असणारा ताण आपला कमी होणार आहे आणि आपल्या क्वालिटीमध्ये सुधारणा होणार आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शिवाय हे झाले 1750 मार्काचा आपण विचार केला सगळा अभ्यासक्रमाचा. त्याच्यामध्ये 7 पेपर 1750 मार्कासाठी आपण म्हटलं. GSचे 4 पेपर 1000 मार्काचे 250 × 4 1000 मार्क्स. आणि त्याच्यानंतर आपण विचार केला की ऑप्शनलचे 2 पेपर 500 मार्क झाले 1500, निबंधाचे 1750 आणि इंटरव्ह्यूचे 275 मार्क. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देत असताना या सगळ्या विचारवंतांचे विचार ऐकलेले असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांचा तुमचा अभ्यास झालेला असेल आणि शिवाय सगळ्या घटकांच्या अभ्यासामुळे इंटरव्ह्यूसुद्धा तुम्ही आत्मविश्वासाने देऊ शकणार आहे या विषयामुळे. म्हणजे संपूर्ण MPSCच्या मुख्य परीक्षेपासून इंटरव्ह्यूपर्यंत या विषयाचं महत्त्व तुमचं राहणार आहे. मग तुमच्या लक्षात येईल की हा विषय एक पक्का केला त्याच्यामुळं तुमच्या प्रिलिम्सपासून GSपासून निबंधापासून अगदी इंटरव्ह्यूपर्यंत तुमची अनेक घटकांची तयारी होणार आहे. तशा प्रकारे आपली सर्वांगीण तयारी याच्यामधून साध्य करता येईल. आणि आपण 300 ते 350 मार्क कसे पाडू शकतो तर आपण याच्यामध्ये काय करणार आहोत की एकूण लेक्चरची संख्या किती असू शकेल, नंबर ऑफ लेक्चर्स, तर 200 ते 225 पर्यंत एकूण नंबर ऑफ लेक्चर्स असतील. शिवाय एक लेक्चर 1 ते 1.5 तासाचं लेक्चर असणार आहे. शिवाय काही लेक्चर्स 2 तासाचे पण असतील. जसा तो विषय असणार आहे त्या विषयाप्रमाणे आपण विचार करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहोत, काय समजावून घेणार आहोत, प्रत्येक घटकाची कॉन्सेप्ट समजावून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला परीक्षेमधले सगळे प्रश्न समजले पाहिजेत, सोडवता आले पाहिजेत. शिवाय आपल्याला तो पेपर उतरवताना किती मिनिटामध्ये 1.5 पान लिहिण्याची प्रॅक्टिस असली पाहिजे, पेपर लिहिताना त्याच्यामध्ये कोणत्या सुधारणा असल्या पाहिजेत, या सगळ्या घटकांचा विचार आणि तुम्ही लिहिलेले पेपर या ठिकाणावरून तपासून सुद्धा मिळणार आहे. तशा प्रकारे आपण तयारी करणार आहोत. आणि हो, हा ऑप्शनल निवडताना तुम्हाला खूप काळजीपूर्वक हा ऑप्शनल निवडावा लागेल, कारण आता हे ऑब्जेक्टिव्हसारखं नाही आहे, वस्तुनिष्ठ प्रश्नांसारखं हे असणार नाही आहे. ज्याला या विषयाचं सखोल ज्ञान आहे, ज्याला या विषयामध्ये येणाऱ्या प्रश्नांविषयी अनुभव आहे, त्यांच्याकडूनच हा विषय तुम्हाला शिकावा लागणार आहे. अन्यथा हा विषय जर तयार करायचं म्हटलं, स्वतः तयार करायचं म्हटलं, तर अनेक पुस्तकांचा वापर करून तुम्हाला तो विषय तयार करण्यासाठी 2 वर्ष ते 2.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो. पण एखाद्याच्या अनुभवाचा जर तुम्ही फायदा करून घेतला तर तोच विषय तुमचा वर्षभरामध्ये नियमितपणे 3 ते 4 तास अभ्यास करून पूर्ण पण होऊ शकतो. मग या ठिकाणी आपण ऑप्शनलला सुरुवात करतो. हे आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे सुरुवातीचं. आणि याच्यामध्ये हा विषय कसा आहे, आपण तयारी कशी करायची याचा विचार केला. आणि पुढच्या लेक्चर्सपासून मग आपण प्रत्यक्षामध्ये या विषयाचे घटक अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. पेपर 1 मधले वेगवेगळे राजकीय विचारवंत, आपण जे म्हटलं वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, पाश्चात्य राजकीय विचारवंतांपासून सुरुवात करूयात. प्रत्येक विचारवंताचा सूक्ष्मपणे अभ्यास करूयात, त्याच्यावर येणाऱ्या प्रश्नाचा अभ्यास करूयात आणि आपल्या GS essay इंटरव्ह्यूसाठी सुद्धा त्या माध्यमातून काय घेता येईल का याचा पण आपण विचार करूयात. तर अशा प्रकारे आपण हा विषय शिकवणार आहोत. आणि मग हा विषय शिकवताना तुमच्या जिथे जिथे अडचणी येतील त्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक आपण या ठिकाणी करूयात. आणि मग त्याप्रमाणे 1000 प्रश्न, संभाव्य प्रश्न तयार करणार आहोत. आपण तयार केलेत, म्हणजे ते तुम्हाला प्रत्येक थेरी समजावताना त्याच्यामधून ते प्रश्न कसे येतील हे आपण समजावून घेऊयात. शिवाय जे आयोगानं याच्यावरती UPSCमध्ये सगळे क्वेश्चन्स विचारलेत, तर तो घटक घेताना तो प्रश्न तिथे आपण विश्लेषण करणार आहोत.
तशा प्रकारे आपण तयारी करूयात, चांगले मार्क्स घेऊयात, 300 ते 350 मार्क्स घेऊयात आणि त्याच्यामध्ये चांगले हे करूयात. एकूण आपण म्हटलं मुख्य परीक्षा 1750 मार्काची आहे आणि इंटरव्ह्यू 275 मार्काचा आहे. तसे सगळ्या ठिकाणी तुम्हाला या पेपरचा फायदा होणार आहे ऑप्शनलचा. तर या ठिकाणी मला वाटतं संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. आपण या ठिकाणी थांबता, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.